जे बजेट आम्ही सादर केलं याच्यावरती सर्वांनी साधक बाधक चर्चा केली आणि या चर्चेतून एक निश्चितपणे प्रत्येकाच्या ज्या ज्या सूचना होत्या या घेण्याचा प्रयत्न मी पक्षनेत्यांना देखील रिक्वेस्ट करणार आहे की जनरल बॉडीच्या या महासभेमध्ये ज्या उपसूचना घ्यायच्या राहून गेल्या असतील त्या देखील त्यांनी घ्याव्यात. आज खरंच भारावून गेल्यासारखं झालं की एवढं कौतुक सर्व सदस्यांनी केलं आणि हे झालेलं कौतुक हे माझं होतं, महापौरांचं होतं, कमिशनर साहेबांचं देखील होतं. आणि आता तीच आपली देखील जबाबदारी आहे की या सगळ्या उपसूचना या सगळ्यांच्या ग्राह्य धरून ज्यांना ज्यांना त्यांच्या त्यांच्या भागातलं बजेट येणाऱ्या काळामध्ये जे जे कामाचा फॉलोअप करेल त्या पद्धतीने वाटघट करून दुसरीकडे काम काढायचं असेल ते देखील आपल्याला करता येईल. आणि फक्त दोनच गोष्टी ह्याच्यातून सांगतो की बाहेर पत्रकारांमध्ये किंवा दुसरीकडे गैरसमज होऊ नये यासाठी कुठल्याही प्रकारचा फुगवटा बजेटमध्ये केला गेलेला नाहीये. 2021-22 मध्ये 1000 कोटीचं अंदाजपत्रक होतं, ते ऑन रेकॉर्ड आहे. आणि तेच आता आपण पुनश्च एकदा दर वर्षाला 5% जशी आपली ग्रोथ होती शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये, मागच्या काळामध्ये आपल्या एन्व्हायरमेंटच्या परमिशन्स बंद होत्या, मोजणीचं प्रकरण बंद होतं. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की या वर्षी देखील जसं 21-22 ला झालं, मधला काळ कोविडचा गेला, तोच आता पुनश्च एकदा होईल. आणि आत्ताच्या बजेटमध्ये आपल्याला 250 कोटी ते वाढून भेटतील. जरी तेवढे भेटले, आपण जे 400 कोटी जी कामांना महत्वाकांक्षी कामांना दाखवलेले आहेत त्या महत्वाकांक्षी कामांमध्ये जास्तीत जास्त पाणी पुरवठ्याला बजेट ठेवलं गेलं नव्हतं, त्याला आपण पाणी पुरवठ्याला बजेट ठेवलं गेलेलं आहे. कुणीही आज अजित सृष्टी याच्यासाठी जे बजेट आम्ही सांगितलं गेलं होतं त्याच्याबद्दल देखील गैरसमज होऊ नये की बाबा हे काम पाठीमागं राहून पाण्याचं पहिलं काम काढा. तर पाण्याच्या साठीच मूळ तरतूद मोठी ठेवली गेलेली आहे. अजित सृष्टीसाठी जी 5 कोटीची तरतूद ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इतर दुसऱ्या राज्य शासनाकडून किंवा इतर ठिकाणाहून फंड येण्यासाठी त्याचं हेड ओपन राहण्यासाठी आपण ते ठेवलेलं आहे. आणि प्रायोरिटी ही पाण्याच्या कामाला आहे. पाण्याच्या कामाला ठेवण्यासाठीच आपण ते 50 कोटीची तरतूद ठेवली होती. पण फक्त राजकारण म्हणून या गोष्टीची कुठल्याही पद्धतीने स्मारकांची किंवा महापुरुषांची किंवा ज्या लोकांनी आपल्या शहरासाठी कार्य केलंय यांचा उल्लेख इथं होऊन उद्याच्या प्रेसमध्ये मला हे नकोय. माझ्या जे प्रमुख मार्गदर्शक आमचे जे नेते आहेत शंकरभाऊ जगताप यांनी मूळ सांगतानाच सांगितले की इज ऑफ लिव्हिंग या शहराचा विचार करून प्रत्येक व्यक्तीच्या साठी आपल्याला काम करायचंय. आणि हे काम करत असताना पूर्णपणे राजकारण पूर्ण बाजूला ठेवून आपल्याला आपल्या सगळ्या सदस्यांचा व तो